चला आता तुम्हाला करून दाखवते मटणाचे बर्गर. हे बघा असे एकदम भारी. बघा एक खिमा आणलाय बकऱ्याचा 1/2 किलो. त्यात टाकला कांदा आणि हिरवी मिरची, मीठ आणि हळद, काळी मिरी, धनिया पावडर, जिरा पावडर आणि हे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर आणि हे अद्रक लसूण. आता त्याला चांगलं सगळं मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालं की अद्रक लसूण टाकू, बिरेडचा भुगा आणि हे कॉर्नफ्लॉवर. त्याला चांगलं मिक्स करून आपण पुन्हा मिक्सर मधून काढून घेऊ. एक मिक्सर फिरून घेऊ म्हणजे चांगलं सगळं बारीक होईल. हे बघा आता मिक्सर मध्ये काढते मी. मिक्सर मध्ये काढ्या बघा किती भारी होते, त्या टिक्या चांगल्या बनते. हे बघा असं मटण किंवा करून आणायचा, पुन्हा मिक्सर मध्ये काढायचा थोडासा. हे दोन्ही आता चांगल्याला मिक्स करून घेऊ. हा हे कॉर्नफ्लॉवर कालवलंय वाटीमध्ये, त्याने काय होतंय चिटकत नाही तव्याला. असे गोल गोल करायचे आणि मग ते कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवायचे पुन्हा. बघा चांगल्याला लावून घेतलंय मस्त. आता हे तव्यावर आपण जाऊन तिकडं फ्राय करू. थोडासा खिमा उरलेला ना तर ते छोटे केलेत कबाब. आणि ह्याच्यावर टाकला मस्का. आता त्यावर आपण ना मस्त चीज टाकू खिसून. हे बघा बर्गर खाण्यासाठी तयार.